नमस्कार रसिक प्रेक्षक हो, मी शंकर खांडेकर सादर करतो एक मराठी कथा. कथेचं नाव जावळ. लेखक राजेंद्र भोसले. अरुण एका खाजगी शाळेत शिपाई पदावर कार्यरत होता. आपल्या वाट्यास आलेलं काम तो निष्ठेने, कळकळीनं आणि जीव ओतून करत असे. सर्वांना सर्वतोपरी मदत करणे, अडी अडचणीला धावून जाणे हा त्याचा स्वभाव होता. शाळेतील प्रत्येक उपक्रमात तो हिरिरीने भाग घेत असे. सहकारी शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या सुख दुःखाच्या कार्यक्रमातही तो समरस होत असे. शाळेचे हेडमास्टर गोपाळ सर हे त्याच्या नम्रतेच्या प्रेमात पडले होते. विश्वासू, प्रामाणिक आणि तळमळीने काम करणारा कर्मचारी म्हणून ते त्याच्याकडे पाहत असत. अरुणवर एखादी जबाबदारी सोपवली की ते निर्धास्त राहायचे. गोपाळ सर मुख्याध्यापक पदाची धुरा यशस्वीपणे सांभाळत होते. शिस्तबद्धता, स्वच्छता, काटेकोरपणा हा त्यांचा स्थायी स्वभाव होता. ते स्वतः नेहमीच स्वच्छ आणि टापटीप राहत असत. कपड्यावर तिळा एवढा जरी घाण त्यांना पडलेली नजरेस पडली तर ते सहन होत नसे. वक्तशीरपणा हाही गुण त्यांच्या अंगी भिनलेला गेलेला होता. शहरी वातावरणात आलेल्या अडचणीतून मार्ग काढणे हे त्यांचे स्वभाव वैशिष्ट्यच होते. शाळा शहरी भागात असल्याने आपली शाळा आणि घर आणि शाळा या व्यतिरिक्त ते सहसा कोणत्याच भानगडीत पडत नसत. अरुण मात्र ग्रामीण भागात वाढलेला असल्याने त्याच्या बोलण्या वागण्यात ग्रामीण ढंग असायचा. तो अविवाहित होता. शिक्षक म्हणून बढती मिळाल्याशिवाय लग्न करायचे नाही असे त्याने ठरवले होते. त्यासाठी त्याने BA नंतर BEd ही पूर्ण केले होते. शाळेच्या शिक्षकात व सेवक वर्गात एकोपा होता. कोणाकडे काही कार्यक्रम असला की एकमेकांना आवर्जून बोलावलं जात असत. अरुण अशा कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहायचा. साऱ्यांच्या कार्यक्रमास आपण हजर राहतो, परंतु आपल्या घरी काही कार्यक्रम निघत नाही याची खंत अरुणला नेहमीच बोचत होती. कोणत्या ना कोणत्या निमित्ताने आपण सर्वांना गावी बोलवायचे तो ठरवतो, परंतु तसा प्रसंग उद्भवत नव्हता. काही दिवसांनी मात्र त्याच्याकडे एक कार्य निघाले. त्याच्या चुलत भावाच्या मुलाचे जावळ काढण्याचा कार्यक्रम निघाला होता. चुलत भावाने अरुणच्या सर्व कर्मचारी वृंदाला आमंत्रण देण्याचा आग्रह आवर्जून केला होता. आपल्या सहकार्यांना गावी बोलवण्यास ही संधी चांगली आहे म्हणून अरुणने प्रशालेतील शिक्षकांना व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आवर्जून आमंत्रण दिले होते. परंतु बहुतांश सहकार्यांनी काहीतरी कारणे सांगून टाळले होते. कोणाला मांसाहार चालत नसायचा, काहींना रविवारी मांसाहार चालत नव्हता, काहींनी वाहनांची अडचण सांगितली, काहींनी आजारपणाची ढाल पुढे केली. अरुणचे गाव शहरापासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर होते. एका जेवणासाठी परगावी जाऊन येणेही काही जणांना अवघड वाटत होते. त्यामुळे प्रत्येक जण काही ना काही कारण सांगून जायचे टाळत होता. हेड सरांना मात्र हे आमंत्रण टाळता आले नाही. एक तर ते हेडमास्टर होते. अरुण त्यांचा आवडता शिपाई होता. आपल्या उपस्थितीमुळे अरुणला आनंद होईल म्हणून त्यांनी या आमंत्रणास आनंदाने होकार दिला होता. हेड सरांना मांसाहार प्रिय होता. सहसा ते मांसाहाराची आमंत्रणे टाळतच नसत. त्यांना घरी मांसाहार मिळत नसे. त्यांच्या व्यतिरिक्त घरात कोणीही मांसाहार करत नव्हते. धर्माचा पगडा, पूर्वजांचा व भक्तिभावाचे वातावरण घरात होते. तेथे मांसाहारास स्थानच नव्हते. आदल्याच दिवशी हेड सरांनी अरुणला केबिन मध्ये बोलावले आणि म्हणाले, अरे अरुण, उद्या तुझ्या गावी काहीतरी कार्यक्रम आहे ना? अरुण म्हणाला, हो सर, भावाच्या मुलाचे जावळ काढायचे आहे. म्हसोबाला बोकड कापणार आहे. बघा ना सर, कोणीच यायला तयार नाही. प्रत्येक जण काही ना काही कारण सांगत आहे. सर म्हणाले, अरे तुझे गाव लांब आहे. तुझे बोकड असते तर ते आले असते. ते तुझ्या चुलत भावाचे आहे. शिवाय कोणाला चालते कोणाला चालत नाही. वाईट नकच वाटूच घेऊ. मी मात्र नक्की येणार आहे. हा. अरुण म्हणला, काय सर, आपणास मटण चालते? अरुण आश्चर्यानेच विचारले. सर म्हणाले, अरे चालते काय, पळते. तू नवीन आहेस, तुला आणखी काही माहित नाही. मला मटण, चिकन, अंडी खूप आवडतात, परंतु गृहमंत्री कडक असल्याने माझे तोंड मारले जाते रे.
घरात मांसाहार चालत नाही, म्हणून मी माझी ही आवड बाहेर पुरवतो. अशी मांसाहाराची आमंत्रणे ही मला एखाद्या पर्वणीसारखीच वाटतात. हेड सरांनी आपल्या मनातील खदखद स्पष्टपणे अरुण पुढे ओकून टाकली होती. अरुण म्हणला, ठीक आहे सर, आपण गावी येतच आहात, याचा मला खूप खूप आनंद आहे. त्या निमित्ताने तुमच्या आमच्या गावी पाय तरी लागतील. हेड सर म्हणाले, बरे गावी कशी जायचे? तुझे गाव तरी 30-35 किलोमीटर लांब आहे. माझी गाडी उद्या मुलाला लागणार आहे. तो सुट्टीचा कुठेतरी जाणार आहे, नाहीतर कारच काढली असते. अरुण म्हणाला, आहे ना सर माझी दुचाकी, आपण दोघेच आहोत. मी येईन तुम्हाला न्यायला. कार्यक्रम झाल्यानंतर तुम्हाला घरी सुखरूप सोडेन. आपण आमच्या गरीबाच्या गावी येत आहात, हेच माझ्यासाठी खूप आहे हो. जोशी सर म्हणाले, किती वाजता असते जेवण तुझ्या गावाकडे? अरुण म्हणाला, सर आमच्याकडे वेळेचे बंधन नसते. माणूस आला की त्याला जेवायला बसवतात. सर म्हणाले, म्हणजे? अरुण बोलला, म्हणजे सर साधारण सकाळी 10-11 पर्यंत देवदेव होतो. बोकडाचा बळी दिला जातो व नंतर शिजवण्यासाठी 1-2 तास जातात. देवाला नैवेद्य दाखवला की साधारणतः दुपारी 1-2 वाजेपर्यंत जेवायला सुरुवात होते. ती जेवण रात्री उशिरापर्यंत चालू असतात. जो तो आपल्या सवडीप्रमाणे येतो. जोशी सर म्हणाले, मग मुख्य कार्यक्रमाला हजर राहायची गरज नाही काय? अरुण म्हणाला, अहो सर, जेवण हाच आमच्याकडे मुख्य कार्यक्रम असतो. जोशी सर म्हणाले, तसे नव्हे, बाळाचे जावळ काळतेवेळी हजर राहणे महत्वाचे असते. फक्त जेवणासाठी जाणे योग्य नाही ना? अरुण म्हणाला, नाही सर, बाळाचे जावळ काढणे हा एक धार्मिक विधी असतो. त्या कार्यक्रमास घरचे सोयरेधारे असतात. मामाच्या मांडीवर बाळाला ठेवून जावळ काढले जातं. मामा आणि मामीला फुल कपड्यांचा आहेर असतो. नंतर देवापुढे बोकडाचा बळी दिला जातो. सर म्हणाले, म्हणजे तुमच्या गावात अजून अंधश्रद्धा आहे तर? अरुण म्हणाला, हो आहे सर, पूर्वजांपासून चालू आहे. सांगितले तर कोणी ऐकत नाहीत. मी अनेक वेळा सांगितलं, बाबांनो पशु हत्या करू नका, ही प्रथा बंद करा. तर ते म्हणतात, 4 बुक शिकलाय म्हणून शानपणा शिकवतो. याला आता शिंग फुटली. पूर्वजांनी केलेली परंपरा मोडाय निघालाय पट्टा. काही जणांनी तर मी ही लेक्चर देतो म्हणून मला अशा कार्यक्रमाला बोलवायचंच बंद केले. प्रवाहाच्या विरुद्ध चालता येत नाही सर. जोशी सर म्हणले, ठीक आहे, अंधश्रद्धेचे निर्मूलन व्हायला भरपूर कालावधी लागतो. त्यांनी बोकड कापलं नसतं तर आपल्याला खायला मिळालं असतं का? आणि आजचं आमंत्रण तरी तू दिलं असतं का? दोघे हसतात. जोशी सर म्हणले, ठीक आहे अरुण, सकाळी मला लवकर न्यायला ये. मला केवळ जेवायला यायचे नाही. उद्या रविवारची सुट्टी आहे. मला तुझ्या गावाकडच्या धार्मिक विधीही पाहायचा आहे. मी सकाळी 8 ला तयार होतो. 9 वाजेपर्यंत गावी पोहोचू आपण. ठीक आहे सर, अरुण म्हणाला. ठरल्याप्रमाणे अरुण सकाळी 8 वाजताच जोशी सरांना नेण्यासाठी आला. सर दिलेली वेळ काटेकोरपणे पाळत असत. अरुण वेळेआधी 5 मिनिटे आला होता. आमचे मुख्याध्यापक जावळाचं जेवायला येणार आहेत. जेवणाचा चांगला बेत ठेवा म्हणून त्याने चुलत भावाला आणि भावजेला तंबीच देऊन ठेवली होती. जोशी सर सकाळी 8 वाजता तयार झाले होते. दोघेही 8:15 ला अरुणच्या मोटरसायकलवरून निघाले. गाडी शहराच्या थोडी बाहेर आली आणि अचानक गचके देऊन बंद पडली. अरुणने पेट्रोल तपासली, चोक काढून पाहिलं. एखादे चाक पंक्चर झाले की म्हणून ते तपासून पाहिलं. अनेक वेळा किका मारून पाहिलं, परंतु काही केल्या गाडी चालू होईना. काहीच इलाज चालेना झाल्यावर त्याने गाडी चालवत मेकॅनिकल कडे नेण्याचे ठरवले. मेकॅनिकलचे दुकान आसपास नव्हते. 1-1.5 किलोमीटरवर गाडी पाठीमागे नेल्यावर एक मेकॅनिकलचे खोके दिसले. अरुणच्या मागे हेडमास्टरांनाही पायपीट करावी लागली. मेकॅनिकने गाडी खोलली. इंजन खराब झाले असल्याचे सांगितले. इंजनचे काम म्हटल्यावर तातडीने होण्यासारखेच नव्हते. इंजन डाऊन करावे लागणार होते. त्यासाठी अख्खा दिवस जाणार होता. अरुणने त्याला काही रक्कम देऊन संध्याकाळी गाडी घेऊन जातो, तोपर्यंत गाडी तयार करून ठेव असे बजावले आणि सरांना म्हणाला, सर आपण एसटीने जाऊया. आणायचे आपण नाक्यावर आलोच आहोत. 10ची एसटी आपल्याला मिळेलच. सर म्हणाले, ठीक आहे, मग त्या
स्टँडवर जावे लागेल ना? अरुण म्हणाला, सर स्टँडवर जाण्याची गरज नाही. इथे 100 पावलावर नाका आहे. नाक्यावर एसटीचा थांबा आहे. तिथे आपण थांबूया. ठीक आहे चल. आज काही झाले तर तुझ्या गावी जायचे असा मी निश्चय केला आहे असे सर म्हणत होते. दोघेही नाक्यावर एसटीची वाट पाहू लागले. रविवारी पुढे तालुक्याचा बाजार असल्यामुळे एसटी येतानाच तुडुंब भरून आली होती. कंडक्टरने प्रसंग पाहून आतल्या आतच डबल बेल दिली. एसटी नाक्यावर थांबलीच नाही. एसटी साठी पुढे सरकलेल्या माणसाचा घोळका मागे फिरला. आपल्या समोरून एसटी निघून गेल्यामुळे अरुण आणि सर दोघे नाराज झाले. सर आता एसटी काही थांबली नाही. माझ्याकडे दुसरा पर्याय आहे. आपण जीपने गावाला जाऊया असं अरुण म्हणाला. सर म्हणाले, जीपने? हो, गावाकडे जीप आणि टमटम चालू आहे. आम्ही नेहमी जीपनेच येतो. पैसे कमी लागतात व एसटी पेक्षा वेगात जाते. सर म्हणाले, ठीक आहे. आज माझा देह तुझ्या हाती आहे. तू जसा नेशील तसा मी यायला तयार आहे. मोठ्या व्यक्तींचा इतका वेळ घेऊन त्यांना परत पाठवणे अरुणला शक्य नव्हते. शिवाय मिनिटाचा वेळ पाळणाऱ्या सरांचा तासभर वेळ फुकट गेला होता. थोडा वेळ थांबल्यावर एक पिवळी काळी प्रवासी जीप त्यांच्या समोर थांबली. चला वाडी 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 असे ड्रायव्हरने डोके बाहेर काढून आरोळी दिली. जीप ही पूर्ण भरली होती. अरुणने विचारले, अरे जीप मध्ये जागा नाही, काही नाही, आम्हाला बसवतोस कुठे? यायचंय का सांगा, बरोबर जागा करतो असे म्हणून ड्रायव्हर खाली उतरला. ड्रायव्हर सीटवर त्याच्या शेजारी एक सीटची क्षमता असताना त्याने त्याच्या व्यतिरिक्त 4 माणसं बसवली होती. त्यातील दोघांना त्यांनी उठवले आणि जीपच्या शेवटी असलेल्या पायऱ्यावर उभे राहण्यास सांगितले. ती पोरं उतरायला तयारच नव्हती. तशीच धटुकल्यासारखी, ऐकून न ऐकल्यासारखी करून बसून राहिली होती. ड्रायव्हर म्हणाला, अरे उठा पोरानो, तुम्ही तर निताटी हायसा, पातळ हायसा, माग पायरीवर उभा राहावा की. मी 2 साहेब पुढे बसू देऊ. ही दोघं बी जाडजूड आहे. ती एक म्हातार माणूस आहे सोबत, ते कसं पायरीवर उभा राहील रे? म्हातार माणूस? एक पोरग अचंबित होऊन म्हणाल, अरे तो टकलू म्हातारा दिसत नाही काय? डोक्यावरची केस गेली म्हटल्यावर म्हाताराच झाला की रे. डोळ्याला बघ कसला मोठा जाड काचांचा चष्मा लावलाय. म्हाताऱ्या माणसाला बसू दे की. तो जाडजूड माणूस कसं बरं माग उभा राहील सांग बरं बघू. आता तुम्हीच सांगा, तुम्हाला माग उभा राहिलं नसलं तर खाली उतरा, गाडी पुढे जाणार नाही. ड्रायव्हरचा हा कार्यक्रम पवित्रा पाहून दोन्ही पोरं बाहेर आली व जीपच्या शेवटी असलेल्या पायरीवर टपाच्या सळीला धरून निमूटपणे उभी राहिली. अरुण आणि सरांना आता बसण्यास सांगितले. ती जागा होती ड्रायव्हरच्या शेजारची. जोशी सरांचा जाड देह कसा बसा सरकून आत बसला. त्यांच्या शेजारी अरुण बसला. अरुणच्या शेजारी आणखी 2 जण बसले. ड्रायव्हरची सीट फुल झाली. मास्तर थोडा अलीकडे सरा, आल्याड्या जरा, चोपून बसा असं म्हणत त्यांनी जोशी मास्तरांना पुढे सरकवले. अहो जागा कुठे आहे, कुठं सरकायचं अजून? सर कुरकुरत्या स्वरात म्हणले. अहो काका, 5-6 माणसं बसवतो रोज पुढं. आज तुम्ही हायसा म्हणून 4च माणसं बसवली. पाय टाका पुढं असं म्हणून त्यानं सरांचा एक पाय आपल्या हाताने उचलला व मधल्या घेरच्या उजव्या बाजूला मध्यभागी गेअरच्या दांडका व दोन्ही बाजूला दोन्ही पाय अशा अवस्थेत कसे बसे अंग चोरून बसले. त्यांच्या ढेरीचा गेअरचा गट्टू ढेरीवर विसावला होता. सरांना त्याचे दोन्ही हात पाठीमागे टाकायला सांगितले. सरांनी ड्रायव्हरच्या खांद्यावर एक हात व अरुणच्या खांद्यावर एक हात टाकला. माग पुढं करून त्याने 4 सीटा पुढे दाटीवाटीत बसवल्या. दारात असलेल्या माणसाचा एक पाय व एक हात गाडी बाहेर होता, तर ड्रायव्हरचे निमे अंग गाडीच्या बाहेर असतानाच त्याने गाडी हलवली. हळूहळू गाडीने वेग घेतला. मधूनच ड्रायव्हर दांडका गिअरला हात लावायचा. सरांच्या डेहरीला वारंवार तो गिअरचा दांडका रुतायचा.
काही वेळा गुदगुल्या व्हायच्या तर बऱ्याच वेळा त्रास व्हायचा, परंतु हा त्रास आता सांगायचा तरी कोणाला अशी त्यांची अवस्था झाली होती. अरुणला तर हे सांगण्यात अर्थच नव्हता. ड्रायव्हर तर ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. एखाद्या मोठ्या संकटात सापडल्याची भावना त्यांच्या चेहऱ्यावर पाहिल्यावर अरुणला दिसत होती. गाडी मात्र वेगाने पळत होती. तेवढ्यात गाडीत 1-2-3 वर्षाचं पोर आतमध्ये जोरात रडू लागलं. त्याचा आवाज हळूहळू वाढू लागला होता. तसा ड्रायव्हर खेकासला. ए मावशे, कुणाचं लेकरू आहे ग ते? त्याला गप बसव की. अरे बाबा, कोंबल्यावनी तू माणसं कोंबले ती गाडीत. लेकरू गुद मारायला लागलं या. दुसऱ्या सीटवर बसलेली बाई म्हणाली. तेव्हा ड्रायव्हर म्हणला, अहो भूक लागली असेल त्याला, पाजा की जरा अंगावर. ती बाई म्हणाली, अरे बाबा, इथं मुंगीला पाय ठेवायला जागा नाही. एक बाबा डाव्या हाताने रिटतोया, दुसरा उजव्या हाताने रिटतोया. माझ्या जंपरापर्यंत माझा हात जाय ना. लेकराचं तोंड कसं जायचं रे? आणि म्हण पाच की जरा, सांगाय काय जात या. पार बिल व्हायची या आली या आमची या दोघांच्या मध्ये. दोन्हीकडं कोपरान रेटते ती निसती. अशात लेकराला कशी पाजू तू सांग बाबा, असं ती बाई म्हणत होती. ते लेकरू जास्तच भोंगा पसरू लागलं होतं. तेव्हा ड्रायव्हरने गाडी बाजूला थांबवली आणि गाडीतून उतरला आणि त्या मुलाला म्हणू लागला, काय झालं रे बाळा? ओ बाळा, ए लबाडा, लढतोस काय? ड्रायव्हर मुलाशी त्याच्या भाषेत बोलू लागला. आव ड्रायव्हर साहेब, पुढे बसायचं म्हणतं या, त्याला काचतनं बाहेर बघायचं आहे, असं ती बाई म्हणाली. तेव्हा ड्रायव्हर म्हणला, ठीक आहे ताई, आणा त्याला, पुढे बसवतो. असं म्हणून ड्रायव्हरने त्या बाळाला घेतले आणि आपल्या एका मांडीवर उभे केले. गाडी चालवू लागला. त्या मुलामुळे त्याला स्टिअरिंग व्यवस्थित फिरवता येईना, म्हणून त्याने शेजारी बसलेल्या सरांच्या मांडीवर उभे केले त्याला आणि म्हणाला, काका थोडा ऍडजस्ट करा, बाळराज आहे हे बघा, आजोबांच्या मांडीवर बस बर का निवांत. बघ कशी मऊ मऊ मांडी आहे आजोबांची. मला स्टिअरिंग फिरवायला येत नाही बाळा. आजोबांच्या डिरीला टिकून आरामात उभा राहा बर का निवांत. मऊ मऊ आहे डिरी आजोबांची. सरांना काही बोलता येईना. ते बाळ सरांच्या मांडीवर उभं राहिलं. त्याच्या पायाला लागलेला चिखल सरांच्या पांढऱ्या पॅन्टीला लागला. सरांच्या ढिरीची खुर्ची करून ते बसलं. पुढच्या रॉडला धरून ते काचेतून पुढचा देखावा पाहू लागलं. जोशी सरांना हे एक नवीन संकट वाटलं. एक तर बसायला व्यवस्थित जागा नाही, गाडी नीट कंडिशन मध्ये नसल्यामुळे सतत धक्के बसत होते. दोन्ही पायामध्ये गेअर सारखा पोटावरून फिरत होता. शिवाय आता मांडीवर हे मूल उभा राहिलं होतं. अरुणला सरांची दया आली आणि तो ड्रायव्हरला म्हणाला, अहो ड्रायव्हर साहेब, सरांच्या मांडीवर कशाला मुलाला उभं केलंय? द्या ते माझ्या मांडीवर, मी घेतो. तेव्हा आवर राहू द्या पाहुणं, काय बिघडलं? त्यासनी बी लेकर बाळ नात वाचतेलीच की. का व साहेब? सरांकडे पाहत तो म्हणाला, अरे बाबा, ते आमच्या शाळेचे हेडमास्तर आहेत. मागून मुलाची आई म्हणाली, हेड सर असलं म्हणून काय झालं? त्यासनी काय लेकर बाळ नाहीत ती काय तवा? हे संभाषण ऐकून जोशी सर म्हणाले, अरुण असू देत, माझी काही हरकत नाही. किती आता अर्धा तासाचा प्रवास राहिलेला आहे, जाऊ कसे तरी. सरांनी जरी सहमती दर्शवली असली तरी त्यांचा चेहरा त्रासलेला होता. गाडी पुढे पुढे जात होती. मधून खड्डा किंवा स्पीड ब्रेकर आला की सगळ्यांची डोकी टपाला आदळत होती. ड्रायव्हरला आणखी खेपा करायच्या असल्याने त्याने गाडी वेगात सोडली होती. जोशी सरांच्या मांडीवर मूल आता आनंदाने टाळ्या वाजवत होतं. अशा परिस्थितीत मुलाने सरांच्या मांडीवर शी किंवा सू करू नये असे अरुणला मनोमन वाटत होतं. म्हणून तो मसुबाला प्रार्थना करत होता. साधारणतः 4-5 किलोमीटर अंतरावर एखाद्या गावाचा किंवा वाडी वस्तीवर स्टॉप येत होता. 2-3 माणसे उतरत होती. 4-5 माणसे आत चढत होती. साधारणतः अर्धा तासाच्या प्रवासाने गाव आले. अरुण आणि जोशी सर सावकाशपणे उतरले. जोशी सरांना
एका मोठ्या संकटातून सुटल्याचा आनंद झाला होता. एव्हाना दुपारचे 12 वाजलेच होते. अरुणने सरांना घरी नेले, चहा पाणी केले. चहा पाणी झाल्यावर म्हसोबाच्या मंदिराकडे सरांना पाचारण करण्यात आलं. दोघांनीही देवाचे दर्शन घेतले. मामाच्या मांडीवर मुलाला बसवून जावळ करण्याचा कार्यक्रम चालू होता. मूल जोर जोरात रडत होतं. आजूबाजूला पोतराज हातात चाबूक घेऊन नाचत होते. देवीचे गाडे उभे राहिलेले होते. आजूबाजूच्या अनेक झाडांना ठिकठिकाणी बकरी कापून टांगलेली दिसत होती. मोठमोठ्या हंड्यात मटण शिजत होते. अरुणच्या पुतण्याचे जावळ काढून होतात. सजवलेल्या बकऱ्याला खटकाने आडवे केले, पाणी पाजले आणि त्याच्या मुंडीवरून ताकद लावून सुरी फिरवली. ब्या असा आकांत करत ते तडफडू लागले. दोन्ही खटकांनी त्याच्या पायांना घट्ट धरले होते. ते केवळ उसळ्या मारत होते. थोड्याच वेळात ते शांत झाले. त्याचे उघडे डोळे जणू म्हसोबाकडे रागारागाने पाहत होते. जशी सरांनी हे दृश्य पहिल्यांदाच पाहिलेले होते. अंधश्रद्धेच्या क्रूर प्रथेचा त्यांना तिटकारा आला होता. मुंडी बाजूला केली. रक्ती एका पातेल्यात भरली गेली. त्या मृत बोकडाच्या पायांना बांधून झाडाला टांगण्यात आले. खटकाने सराईतपणे त्याचे कातडे सोलून काढले. पोटातली आतडी दोरी गोळा केल्यासारखे हाताने कुशलतेने काढली. आसपासच्या सगळ्यांनी मिळून त्याचे छोटे छोटे तुकडे केले. भल्या मोठ्या पातेल्यात ते शिजायला घातले. तोपर्यंत तरुण मुलांनी बाटल्या बाहेर काढल्या होत्या. छोटे छोटे गट करून पिण्यास सुरुवात केली होती. म्हसोबाचा नैवेद्य दाखवल्यानंतर जेवणाची पहिली पंगत बसली. अरुणचा चुलत भाऊ आला आणि त्याने विचारले, अरुण, मास्तरासने बी बसव जेवायला, त्यासनी घोट चालतो का इच्छर? अरुणने दबक्या आवाजात जोशी सरांना विचारले, सर, जेवणापूर्वी थोडी लाईट मागू का? नाही ती सरांना कळेना. ती म्हटले, काय म्हणजे त्याचं काय सर? जवळपासच्या जावळाच्या जेवणाआधी लोक थोडी थोडी मदिरा घेतात. गावची तशी प्रथाच आहे. पूर्वीच्या काळी हातबत्तीची घेत होते. आता तिचं रूपांतर इंग्लिश मध्ये झालं आहे. आपण घेणार आहात का? इंग्लिश बाटली तयार आहे, आणू का? सर म्हणले, छे नको, मी दारूला स्पर्शही करत नाही. सरांच्या नकारामुळे अरुणचा नाईलाज झाला होता, कारण सरांमुळे त्यालाही घेता येणार नव्हती. ठीक आहे, वाढ रे आम्हाला, आम्ही बसतो पहिल्या पंक्तीला, अरुण म्हणला. असे म्हणून अरुणने सरांना उठवले व त्यांच्या हातावर घागरीने हात धुवायचे पाणी सोडले. सरांनी हात स्वच्छ धुतले आणि अंथरलेल्या घोंगड्यावर दोघेही मांडी घालून बसले. 3-4 तरुण वाढायचे काम करत होते. ते दारू पिल्यामुळे लुडकत होते. एकाचा तर सतत तोलत जात होता. पहिल्याने सर्वांच्या समोर जर्मन आणि पितळेच्या ताटल्या ठेवल्या. मक्याचे बुरकांडे आणि दगड टेकनाला लावलेच होते. प्रत्येकाने आपापल्या ताटल्या पुसून घेतल्या. सरांना ही पद्धत माहीत नसल्याने जोशी सरांनी परात अरुणकडे आपल्या हाताने अरुणने जोशी सरांची परात धुवून घेतली, पुसून घेतली. पहिल्या वाडीत तेलकट तरी आली. सकाळपासून जेवण नसल्याने सरही भुकेजून गेले होते. त्यांच्या तोंडात वारंवार पाणी सुटत होते. इतरांना तर न दिसेल अशा बेताने तोंडातले पाणी अलगद घशात ढकलायचे. दुसऱ्या एका मुलाने भाकरी आणून प्रत्येकाच्या हातात दिल्या. भाकऱ्या ताटात भिजवतात म्हणून हातात दिल्या जातात. जोशी सरांना हे सारे नवीन होतं. त्यांनी आपल्या उजव्या हातात भाकरी घेतली. वाढप्याने तिसरा राऊंड फिरवला. मटणाचे पीस प्रत्येकाला वाढले. चौथ्याने त्यात पातळ रस्सा ओतला. 5व्याने त्यात मिठाचे खडे टाकले. प्रत्येकाला एक मोठा कांदा दिला गेला. ज्याने त्याने तो बुक्की मारून फोडायचा. अरुणने आपला व सरांचा कांदा फोडला. हा, सुरू करा सर, असे म्हणून अरुणने आपल्या हातातील सर्व भाकरी ताटात कुस्करली. जोशी सर मात्र लावून खाऊ लागले. एक जण पाहुणा अस्वस्थ झाला. जी, हे जावळाचं जेवण आहे. हे काय बायावानी लावून जेवताय? कुस करा की आमटी भाकरी. मर्दासारखं मर्द दिसताय सा, असं का नेबळाटावानी जेवतासा? जोशी सरांना बोललेले हे शब्द अरुणला लागले. अरुण म्हणला, अण्णा तुम्ही गप जेवा. ते आमचे हेडमास्टर आहेत, त्यासनी कळतंय कसं जेवायचं ते.
आकाबाई पोटात गेली म्हणजे लय सुचतंय काय वटावटा करायला. बरं बरं चुकलं बाबा, हेडमास्तर आहे ते मला माहित नव्हतं. मला वाटलं कोणी तर तुझ्या जोडीचा शिपाय नाहीतर लय लय कारकून असतील. तुझी मी मजल पुढंच घे की. चक्क हेडमास्तरनं जेवायला आणलेलं का. आजकाल कपड्यावरनं कोण काय काम करतंय ते कळत नाही. हेच बघ ना, कपड्यावरनं तू शिपाय आहे एक कुणाला खरं वाटतंय का सांग बरं बघू. अण्णा आता गप जेवा बरं, उगाच पाहुण्या मोर आमच्या आबरू इशिरा टांगशील असं अरुण म्हणाला. असं म्हणल्यावर अण्णांनी बरं बरं म्हणत एक मोठा भुरका घेतला. नाकाला आलेलं पाणी त्यानं बाजूला तोंड करून तिथंच शिंकरलं. त्याच हाताने त्यांनी आमटीचा काला कुस्करला. हे दृश्य पाहून जोशी सरांना या प्रकरणाची किळस आली, पंगत रंगत आली होती. फुर फुर असा आवाज करीत सारी मंडळी गरमागरम रस्सा उरपत होती. काहींचा घाम तर काहींच्या नाकातला धाराई समोरच्या आमटीत सहजतेने ठिपकत होत्या. सगळी जण कुस्करून जेवत म्हटल्यावर जोशी सरांनीही आपल्या ताटात भाकरी कुस्करायचा मोह आवरला नाही त्यांना. त्यांनी हातातली भाकरी आमटीत टाकली आणि कुस्करून खाऊ लागले. नंतर येणारी भाकरी हातात न देता प्रत्येकाच्या ताटात वाढली जाऊ लागली होती. काही पिलेली मंडळी तर तिखट साळ आमटी आवडीने तोंडाला ताट लावून पित होते. जोशी सरांना मात्र हे तिखट जाळ आमटी घाम फोडू लागलं होतं. हात रुमाल काढून ते वारंवार घाम व नाक पुसू लागले होते. प्रत्येक जण त्यांच्या चेहऱ्याकडे आणि ताटाकडे पाहू लागला. खाली मान घालून हसू लागले. आपापसात कुजबुज लागली. नवशेर गावातलं पाखरू हाय दिसत या, बघा की कसं आबत्त या. नाका तोंडात पाणी यायला तर खायचं सोडतंय का. अरे आरण्याचं हेडमास्तर आहे ती, लयच नाजूक आहे बाबा. जोशी सरांना अवघडल्यासारखे वाटू लागले. जेवताना त्यांना ठसकाही लागला. आरसा कराना एक जण म्हणाला. कुणीतरी मोठी मीठ आणून ताटल्यात आमटीत टाकले. इतरांचं अनुकरण करत ते सरांनी भाकरीनेच कालवले. पाहुणे असल्याने प्रत्येक वेळी त्यांना आग्रह केला जात होता. नको नको म्हणून सर कंटाळले होते. त्यांनी उजवा हात खाण्यासाठी ठेवला होता तर डावा हात ताटावर नको नको म्हणण्यासाठी झाकला होता. त्यातूनही त्यांचे हात बाजूला काढून बळजबरीनं वाढलं जात होतं. आमटीवाल्याने सरांचे ताट भरले होते. उकडवाल्याने त्यात बळजबरीने मूठभर उकड टाकल्यामुळे ते ताट भरून वाहू लागले होते. भाकरीवाला येऊन 2-3 कोरा भाकरी आमटीत टाकत होता. सरांना काय खावे आणि किती खावे कळेना. अखेर भातवाल्यानेही आपले शेवटचे कर्तव्य बजावले. मूठभर भात सरांच्या त्या काल्यात टाकून पुढे गेला. अखेर अरुणला सरांची दया आल्या आणि तो म्हणाला, अरे कानू विचारून वाढा जरा. सरांचं ताट बघा किती हाऊसफुल झालंय, ती भरून सांडायला लागले. अन्न वाया घालवण्यात काय अर्थ आहे रे. अरे आरण्या खाऊ दे की, शेरगावातलं पाहुणं आहे ती. आपल्या गावचं जेवण कसं असतं ते कळू दे किती असणी एकदाची. अरे आपल्या गावचं शेंबड पोरग देखील निब्बार जेवतं या. सहज 5-6 भाकरीचा मुडदा पाडते. हे पाहुणं लयच लाजाळू निघालं रे, सारखं नग नगच म्हणतं या. उकडवाला म्हणाला होता. नाही हो, मी लाजत नाहीये. आपल्याला हात जोडून विनंती करतो, आता यापुढे एक घासही वाढू नका. माझं ताट भरून अक्षरशः वाहत आहे. सर काकू तिला येऊन म्हणत होते. तर सर तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्हाला जेवढं खाता येईल तेवढंच खावा. उरलेलं राहू द्या ताटातच. ताटातलं पीस मात्र खाऊन टाका. भाकरी भात राहू द्या तसाच. अरुणने सरांना सल्ला दिला. सरांनी एक एक करून ताटातले मटणाचे पीस वेचून खाल्ले. इतरांचे अनुकरण म्हणून त्यांनी उरलेली आमटी पिण्यासाठी दोन्ही हातांनी धरून ताट तोंडाला लावले. 1-2 घोट पिताच तो न पिताच तोच त्यांचा एक हात विसरला आणि सर्व आमटीचा काला भात त्यांच्या अंगावर सांडला. हे दृश्य पाहून सर्वजण फिदी हसू लागले तर काही जण त्यांच्या मदतीला धावले. अरुण उठला व सरांना बाजूला नेऊन त्याचा शर्ट काढला. त्यांच्या हातावर पाणी टाकून हात धुतले.
पॅन्टवर पाणी टाकून स्वच्छ केली. एका बाईला तो शर्ट धुण्यासाठी सांगितला. शर्ट धुवून वाळेपर्यंत थांबावे लागले होते. तोपर्यंत दिवस मावळायला गेलेला होता. 1-2 बहादर दारू पिऊन ताटावरच लुडकले होते. शर्ट वाळल्यानंतर सरांनी सर्वांचा निरोप घेतला. अरुण त्यांना सोडण्यासाठी सज्ज झाला. त्यांच्यासाठी एक मोटरसायकल तयार होती. अरुणला दुरुस्तीला टाकलेली गाडी येताना घ्यायची असल्याने त्याने आपल्या भावकीतल्या एकाला बरोबर घेतले होते. अरे अरुण, हे काय? टिबल सीट कशी जायची आपण? काही प्रॉब्लेम नाही सर, आम्ही नेहमी जातो. टिबल काय, केव्हा केव्हा 4-5 जणही माणसे मोटरसायकलवर जातो. ठीक आहे, तू म्हणशील तसं, असे म्हणत सर मध्ये बसले. शेवटी अरुण बसला. गाडीला खाली ठेवायला पाय ठेवण्यासाठी स्टँड नसल्यामुळे त्यांचे पाय हवेतच तरंगू लागले होते. त्यांचा काही न विचार करता अरुणच्या चुलत भावाने गाडीची किक मारली. गाडी खूपच जुनी असल्याने ती रॉकेलवर चालत असावी. सायलेन्सर मधून काळा कुट्ट धुराचा लोट बाहेर पडला. तिच्या फटफट आवाज सरांच्या कानठळ्या बसत होत्या. त्या गाडीला हॉर्नची गरजच नव्हती, कारण दुरून गाडीचा आवाज येत असल्यामुळे समोरची रहदारी आपोआपच बाजूला होत होती. गाडी चालवणारा पिलेला असल्यामुळे तो सुसाट वेगाने चालला होता. कधी कधी नागमोडी गाडी चालवू लागला होता. जोशी सर देवाचे नाव घेत मध्ये मध्ये डोळे झाकून बसले होते. आता परमेश्वर आपले भले बुरे करेल, आता काय कराय ती परमेश्वरच करेल, या आविर्भावात ते जीव मुठीत घेऊन बसले होते. येतानाचा जीपचा प्रवास आणि आता जातानाचा टिबल सीट प्रवास जोशी सरांना साम्य वाटू लागले होते. अखेर तिघेही सरांच्या घरी सुखरूप पोहोचले होते. दिवस मावळला होता. रात्रीचे 7-7:30 झाले होते. अरुणने सरांना विचारले, सर कसे वाटले आमच्या गावाकडचे जेवण? सर म्हणाले, आयुष्यभर लक्षात राहील. सर, पण तुम्हाला प्रवासात व जेवणाचा त्रास झाला याचं मला फार वाईट वाटतंय. तेवढ्यात सरांच्या पत्नी बाहेर आल्या. अहो, हे काय कपडे, काय इतके चुरगाळलेत, काय अवतार करून घेतलाय हा स्वतःचा, आणि अंग का असे तेलकट झाले आहे हो? कुठे पल्ला की काय? काय रे अरुण, नक्की काय झाले मला सांग बरे. सरांची बायको म्हणत होती. ते सर म्हणाले, अगं काही नाही, प्रवासात झाले असं, चल आत सारे सांगतो. असे म्हणून सरांनी सौंना आत नेले. हे दृश्य पाहून अरुण आपल्या चुलत भावाला म्हणाला, अरे चल बाबा भावड्या, मॅडम लय कडक आहे त्या. सरांची आपदा झाली सार मॅडमला सांगितलं तर आपल्या दोघांना बी टक्कुरीवर एक केस राहायचा नाही. माझी नोकरी देखील धोक्यात येईल बाबा. करायला गेलो एक झालं एक. बावड्यानं घाईघाईने गाडीला किक मारली आणि दोघेही सरांना निरोप न घेताच परतले. धन्यवाद धन्यवाद. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट मध्ये कळवा. धन्यवाद.